नमस्कार मंडळी, आजच्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर चहा सोबत मी तिखट पुरी केलेलं आहे. कामावर जायची तयारी वगैरे केलेलं आहे आणि कामावर जाऊन निघालोय. काम तसं काही जास्त लांब नाही, लवकरात लवकर गेलोय. अगं 9:30 वाजले. 9:30 माझं टायमिंग असता. संध्याकाळी येऊन काहीतरी म्हटलं खाऊच्यासाठी बनवायचं होता, म्हणून मी भेल वगैरे बनवलं. म्हटलं भेल म्हणजे सगळं साहित्य वगैरे घातलंय, चिंचेचं पाणी वगैरे घातलंय, लिंबू वगैरे पिळलंय, मस्त भेल वगैरे केले. आणि आज बुधवार होतो ना, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जायचं होतं, थोडी घाई होती. तरी पण 7:30 वाजलेले. म्हटलं बघूया आता तर भाजी वगैरे भेटता काय. कामावरनं इल्यावर कशी भूक वगैरे जास्त लागतं, म्हटलं काय नाही असं चटपटीत वगैरे खाऊ भेटतात. मी रोज काय ना काय वेगवेगळं करत असते, कधीतरी पराठे करते, कधीतरी भेल करते. म्हटलं आज भेल करूया, बरेच दिवस झालेले भेल खाल्ली करू नव्हती, म्हटलं भेल वगैरे करूया. नंतर मार्केटला जाऊची तयारी केलेली आहे. 7:30 वाजले, थोडं लेटच झालेलो. मार्केटमध्ये गेलेलं आहे, तर मार्केटमध्ये गर्दी पण बरीच होती. थोडी काय भाजी वगैरे घ्यायची होती. रोज रोज कसं मार्केटमध्ये जाग वगैरे भेटत नाही, आणि बुधवारची कशी भाजी पण चांगली भेटा आणि सगळ्या प्रकारची भाजी असतात. ते सुमितला कव्हर हवं होतं मोबाईल साठी, तिने बघितले आणि 2-3 कलर होते ते घेतले, आणि ते हव्या मोबाईलचा कव्हर घेतलाय. मी थोडी भाजी वगैरे घेतलाय. तर बघा अशा प्रकारे मी भाजी वगैरे घेतलेली आहे. तर कांदे घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतले, गाजर घेतलंय, सगळ्या प्रकारची भाजी वगैरे मी घेतलाय. आज ना मार्केटमध्ये मटार वगैरे चांगले होते. अगदी 100 ना 2.5 वगैरे किलो ते होते. मी पण म्हटलं एक 2.5 किलो नाही घेऊ, मग म्हटलं 50 रुपयाचे मी मटार वगैरे घेतले. आणि फ्रेश होते मटार वगैरे, सगळे फ्रेश होते. आणि म्हटलं मटार जर घेतले, आज मटारचं काहीतरी बनवूया. तर सुमित बोललो मटार आणि बटाटे घालून झणझणीत काहीतरी कर. आता रात्री जेवणाची तयारी होते, तर रात्री जेवणात मी मटार बटाटे घालून बटारची ग्रेव्ही आणि प्लस चपाती बनवताल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.